मित्रांनो, जे प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाच्या मुलीवरचे झालं, त्या प्रकरणासंदर्भात आमच्या सांगोला तालुक्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता की त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा आमच्या सांगोल्यात आम्ही काढलेला आहे. तर ते तुम्ही निवेदन ऐकून घ्या. कोट्यातील शेणामध्ये टाकून दिलं होतं, अशा नराधमास तात्काळ फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी सर्व समाज या ठिकाणी एकवटला आहे. अशा घटना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. कायदा कठोर करण्यासाठी ज्या पद्धतीने नेपाळ सरकारने 28 तासामध्ये फाशीची तरतूद केलेली आहे, त्याच पद्धतीने आपल्या देशातील सरकारने म्हणजे मोदी साहेब असतील, राष्ट्रपती असतील, आपले मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो की नेपाळ सरकारच्या पद्धतीने आपल्या देशामध्ये सुद्धा कायद्यात बदल करून अशा नराधमास तात्काळ फाशी तर दिली पाहिजे किंवा त्या नराधमास तात्काळ याच जागेवर एन्काउंटर केला पाहिजे, अशी कायद्यात तरतूद केली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी त्या नराधमास त्या चौकामध्ये फाशी देण्याची व्यवस्था सरकारने भविष्यात करावी. कमीत कमी 2 महिने 3 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा निकाल लावून पीडितेस न्याय मिळाला पाहिजे. याच पीडितेस नाही तर अशा अनेक पीडितेस महिलांना न्याय मिळालेला नाही. भविष्यामध्ये अनेक दया याचना मिळतात आणि तो आरोपी बाहेर येतो. या पहिल्या आरोपीवर सुद्धा पहिले 2 कठोर गुन्हे आहेत. हा पॅरोलवर बाहेर असताना या नराधमाने असे कृत्य केले आहे. या नराधमास तात्काळ याचा एन्काउंटर केला पाहिजे, काहीतरी थोडा बदल केला पाहिजे, दहशत बसली पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं जर कोणी केलं तर शिवाजी महाराज त्याचे हातपाय तोडत होते. त्याला छत्रपती शासन त्या काळात म्हणत होते. महिलांकडे वाईट नजरेने बघण्याची कुणाची धमक होत नव्हती. आता सरकार असे एवढे स्ट्रॉंग असताना सुद्धा जर असा कायदा होत